शहरातील नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर सध्या मन राजा मन प्रधान पद्धतीने सुरू असल्याची तीव्र चर्चा शहरात रंगू लागली आहे। बुधवारी दिनांक 14 मे रोजी सायंकाळी 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान अचानकपणे शहरातील साईबाबा मंदिर परिसरात अवैध अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। त्यानंतर नंदुरबार चौफुली परिसरातील रस्त्यालगतच्या टपऱ्या, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या व इतर अतिक्रमणे नगरपरिषद अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात हटवली। याबाबत सविस्तर दोंडाईचा नगर परिषद मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी व पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईची वेळ, पद्धत आणि संबंधित पूर्वसूचना न दिल्याने नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। शासन नियमानुसार सायंकाळी 5 नंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई टाळावी, तसेच संबंधित अतिक्रमणधारकांना किमान 24 तासांची नोटीस देणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते। असे असतानाही अचानकपणे कारवाई करण्यात आल्याने संबंधित व्यावसायिक व टपरीधारक संतप्त झाले आहेत। आम्ही दररोज नगर परिषदेला 20 रुपये शुल्क भरतो, पावत्या घेतो, मग अचानक आम्हालाच लक्ष का, असा सवाल अतिक्रमणधारकांनी उपस्थित केला। दरम्यान शहरातील 13 प्रभागांमधून निवडून आलेले 26 नगरसेवक या विषयावर मौन बाळगून असल्याची ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। धुळे महानगरपालिकेत नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील प्रश्न आक्रमकपणे मांडले होते। त्याच पार्श्वभूमीवर दोंडाईच्यातील लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे। यापूर्वीही उद्योगपती सरकारसाहेब रावल यांनी शहरातील राजपथ रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात कडक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने JCB, ट्रॅक्टर आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कारवाई केली होती। मात्र काही दिवसातच अनेक अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाल्याने प्रशासनाचा धाक राहिला नसल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे गोरगरिबांच्या टपऱ्या व हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन तत्पर दिसते, मात्र शहरातील प्रभावशाली व धनदांडग्या लोकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, दोंडाईचा।